नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर. बघा, आज आपली 10वी सिरीज आहे भूगोलमधली. मित्रांनो, आजचा टॉपिक जो आहे महाराष्ट्रातील नद्या व त्यांचे उगमस्थान. याआधी आपण या प्रकारचा टॉपिक घेतलेला आहे, परंतु त्यामध्ये मुख्य नद्या, त्यांचे उगमस्थान आणि डोंगररांगा हे घेतलेले आहे. परंतु जसं की आता आयोगाचे पेपर एनालाइज केले, त्यामध्ये निदर्शनात आलं ते म्हणजे आता आयोग मुख्य नद्या यांचं उगमस्थान किंवा यांच्याबद्दल माहिती न विचारता त्यांच्या जे उपनद्या आहे त्यांच्यावर माहिती विचारत आहे. जसं की बघा, नर्मदा नदी, तापी नदी, गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी, कोयना नदी या तर झाल्या मुख्य नद्या महाराष्ट्रात आहे. परंतु यांच्या ज्या उपनद्या आहे त्यांचे उगमस्थान आणि लांबी यावर प्रश्न येत आहे. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्त्वाचं आहे. तर सुरू करूया. बघा, महाराष्ट्रातील गोदावरी नदी ही सर्वात मोठी नदी आहे महाराष्ट्रातील आणि भारतातील 2 नंबरची. तर बघा, गोदावरी नदीची लांबीनुसार क्रम. आता मित्रांनो, लांबीनुसार क्रम देखील आयोग विचारत आहे. बघा, त्यामध्ये काय करू आपण, मांजरा नदी. मांजरा नदीची लांबी एकूण किती आहे, 724. परंतु एक नोट डाऊन करत चला, हे माहिती आहे का, 3 राज्य मिळून आहे. ठीक आहे. सोबतच एक लक्षात ठेवा आणखी, ते म्हणजे पैनगंगा. हिची लांबी आहे 495 किलोमीटर. त्यानंतर वर्धा या नदीची लांबी 455 किलोमीटर आहे. त्यानंतर वैनगंगा नदीची लांबी 295 किलोमीटर आहे. दक्षिण पूर्णा 273 किलोमीटर आहे. त्यानंतर मन्याडची लांबी माहिती आहे का, 225 किलोमीटर आहे. प्रवराची लांबी 208 किलोमीटर आहे. नंतर सिंदफणा 122 किलोमीटर आहे. त्याचप्रमाणे प्राणिता हिची लांबी जवळपास 120 किलोमीटर आहे. सोबतच लक्षात ठेवा, ते म्हणजे शिवनी नदी किंवा शिवना नदी 110 किलोमीटर आहे. आणि दारणा नदी याची लांबी 88 किलोमीटर आहे. आणि कादवा नदी 74 किलोमीटर आहे. त्यानंतरची म्हणजे तावरजा नदी 50 किलोमीटर आहे. बघा मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण नद्या पाहतो त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की ज्या उपनद्या आहे आणि त्यांचे उगमस्थान हे अत्यंत महत्त्वाचं टॉपिक बनत आहे. जसं की बघा, आयोगाने याआधी महत्त्वाच्या नद्या तर घेतल्याच, त्यांचे उगमस्थान, त्यांची लांबी घेतली. परंतु जेव्हा आता पेपर कटिंग करायचा असला तर तेव्हा आयोग अशा प्रकारचा प्रश्न विचारत आहे. आणि येणारा पेपर हा आपल्यासाठी सोपा असावा, त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक ह्या गोष्टी करणं आहे. मित्रांनो बघा, यामध्ये आपण घेऊया पहिल्यांदा गोदावरी नदी आणि तिचे उगमस्थान म्हणजेच उगम नद्या. बघा आता, वर्धा नदी आपल्या सर्वांना माहीत आहे, जे की बैतूल MP मधून उद्भवते किंवा निर्माण होते. त्यानंतर मांजरा नदी जी सर्वात मोठी आहे, 724 किलोमीटरची आहे. बघा, हे काय आहे तर पाटोदा पठारावर बीड. आता मला एक सांगा, बीडमध्ये हा जो पठार मेन्शन केलेला आहे मी मित्रांनो, हा कुठला आहे तर बालाघाट. जे बालाघाट डोंगररांग आहे त्यामधून ही नदी निर्माण होते, हे बघून घ्या. आणि बघा, हे चित्र दाखवल्यानंतर कसं आहे, अभ्यास हा 99% आपली आईच करत असते, म्हणजे डोळे. त्यानुसार आपण अशा प्रकारचा अभ्यास करा जेणेकरून तो लॉंग टाईम लक्षात राहणार. सोबतच बघा, पूर्णा नदी. आता मला असं वाटते मित्रांनो, इथे थोडं कन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे आपण. बघा, पूर्णा नदीचा उल्लेख जेव्हा येतो ना, तेव्हा तापी नदी ही आपल्या लक्षात येते. तापी नदीची मुख्य नदी काठी पूर्णा नदी आहे. परंतु ही जी गोदावरीची नदी आहे हिला काय म्हटले तर हिला दक्षिण पूर्णा म्हणते. हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या मित्रांनो. बघा, पूर्णा नदी हिचं उगमस्थान काय आहे तर अजिंठा डोंगररांगा गवताळा. त्यानंतरची नदी वैनगंगा नदी, मैकल पर्वतरांग, पाकला मध्य प्रदेश. त्यानंतर काय आहे तर पैनगंगा, मराठवाड्यातील अजिंठा डोंगररांग. जे बघा मित्रांनो, इथे मी पुन्हा मेन्शन केलं, अजिंठा डोंगररांगामधून पैनगंगा नदी निर्माण होते. त्यानंतर इंद्रावती नदी, दंडकारण्य जिल्हा, कहालहंडी आणि ओडिसा. बघा, राज्य कुठलं दिलं आहे तर ओडिसा. जोडा लावा, या प्रकारच्या प्रश्नामध्ये 100% आपल्याला विचारण्यात येणार आहे. सोबतच आता बघूया आपण भीमा नदीची उपनद्या आणि त्यांचे उगमस्थान. बघा, भीमा नदीचा स्वतःचा उगम कुठे आहे तर भीमाशंकर, पुणे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सीना नदी ही जी नदी आहे, ही नदी अहमदनगर. आता बघा, अहमदनगरमध्ये काय आहे तर हरिश्चंद्र डोंगररांग, ही सर्वांना माहीत आहे. इथून ही नदी उगम पावते. त्यानंतर वेळ नदी ही कुठे आहे तर बघा, ढाकले सह्याद्रीचा झुकला. हा महत्त्वाचा आहे. आणि एक विशेष म्हटलं म्हणजे बघा, या टाईपचा प्रश्न आपण टॅगल कसं करू शकतो. हा कुठे येतो मित्रांनो तो भोर या तालुका. आणि सोबतच एक लक्षात ठेवा, भोर या तालुक्यात येतो. ठीक आहे. आणि त्यानंतर भोर अगर तालुका आपल्याला विचारला कुठल्या जिल्ह्यात आहे तर तो आहे पुणे. हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो. बघा, त्यानंतर बघा, घोळ नदी कुठे आहे, गावंडेवाडी, जुन्नर, सह्याद्री पर्वतरांग. आता जुन्नर हे ठिकाण कुठे येतं मित्रांनो, जुन्नर हे पुणेमध्ये येते. पुण्यातलं सर्वात उत्तरेकडील जिल्हा हे जुन्नर आहे. ठीक आहे. त्यानंतर नीरा नदी, शिरगाव तालुका भोर. आताच मी लगेच सांगितलं, भोर तालुका कुठल्या जिल्ह्यात येतो, पुणे. मित्रांनो, अभ्यास अशा प्रकारे करा जेणेकरून आयोग तुम्हाला कधीच कन्फ्यूज करू शकणार नाही आणि येणारा प्रश्न हा व्यवस्थितरित्या तुम्ही टॅकल करू शकता. बघा, आता पुढचा प्रश्न काय आहे तर कृष्णा नदीच्या उपनद्या आणि त्यांचे उगमस्थान. यामध्ये आपण बघूया कृष्णा नदी, जे की महाबळेश्वर, सातारा इथे उगम पावते. सोबतच येरळा नदी, हिचं उगमस्थान कुठं आहे तर बघा, मस्कोबा डोंगर फलटण. आता मला एक सांगा, हे जेव्हा आपण करतो मस्कोबा फलटण, हे तर आपल्या लक्षात राहणार नाही राहणार तो भाग वेगळा, परंतु आपल्याला जिल्हा माहीत पाहिजे. जिल्हा म्हणजे बघा, यासाठी कुठला जिल्हा आहे तो म्हणजे सातारा.
सातारा जिल्ह्यामध्ये हे मस्कुबा डोंगर फलटण येते मित्रांनो. त्यानंतर कोयना नदी, महाबळेश्वर सातारा. आता बघा कोयना आणि कृष्णा यांचं अगर मॅपद्वारे अगर आपण पाहतो म्हटलं तर बघा कृष्णा नदी ही इथे उगम पावते सातारा जिल्ह्यात. सोबतच आता एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण कृष्णा नदी पाहून राहिलो महाबळेश्वर सातारा, त्याच्याच बॅकसाईडलाच म्हणजे नियर अबाउट जवळपासच कुठे तर बघा कोयना नदी. ही नदी उपनदी आहे कुणाची तर आपल्या कृष्णा नदीची. तर बघा वारणा नदी हिचं उगमस्थान कुठे आहे मित्रांनो तर ते म्हणजे प्रचितीगड सांगली. बघा जिल्हा कुठला आहे सांगली. चांगलं व्यवस्थितरित्या करून ठेवा जेणेकरून आयोगाने कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला नदीच्या स्वरूपात तर आपला तो व्यवस्थितरित्या निघणार. बघा आता पुढची महत्त्वाची नदी म्हणजे तापी नदी. तापी नदीच्या उपनद्या आणि उगमस्थान. बघा मित्रांनो मी मगानी कन्सेप्ट क्लिअर करून घेतला आहे तुमचं. बघा आपल्याला जेव्हा दिलेलं आहे काय तर बघा नद्यांमध्ये आपल्याला इथं कन्फ्यूज होऊ शकतो ते म्हणजे बघा पूर्णा नदी. आणि आता पूर्णा नदी हे जे महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण काही गोष्टी क्लिअर केल्या तर ते आपल्याला येणाऱ्या पेपरामध्ये इफेक्ट माहीत पडू शकतो. तो म्हणजे कसा, दक्षिण पूर्णा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. सोबतच काटेपूर्णा नदी आणि त्यानंतर पूर्णा नदी ही कोणाची आहे तर हे तापी नदीची आहे. बघा काटेपूर्णा नदी उगमस्थान काय आहे अजिंठा डोंगर वाशिम. त्यानंतर गिरणा नदी केराई सुरगाणा नाशिक. आता बघा हे जिल्हे जे आहे महत्त्वाचे हे लक्षात ठेवा. सोबतच ठिकाण देखील लक्षात ठेवा. त्यामध्ये वाघूर नदी. आता जेव्हा आपण वाघूर नदी पाहू तर ती कुठे आहे अजिंठा. आता हे मला एक सांगा अजिंठा हे ठिकाण कुठे येते मित्रांनो तर औरंगाबाद. पूर्वीचं औरंगाबाद आता त्याचं नाव चेंज करून काढलेलं आहे छत्रपती संभाजीनगर. जसं की सातमाळा अजिंठा ही रांग जेव्हा आपण पाहतो सातमाळा अजिंठा. आता मला एक सांगा सातमाळा हे ठिकाण कुठे जाते तर हे ठिकाण येते नाशिक. आणि त्यासोबतच अजिंठा हे ठिकाण कुठे येते मित्रांनो तर हे ते संभाजीनगर औरंगाबाद या परिसरामध्ये. ठीक आहे. तर बघा त्यामध्ये आपण बघूया आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पांझरा नदी. आता बघा पांझरा नदी पिंपळनेर धुळे या ठिकाणी निर्माण होते. सोबतच बोरी नदी हे कुठे उद्भवते तर बघा गाळणगाव धुळे हे देखील धुळेमध्येच आहे. त्यानंतर बघा पूर्णा नदी. बघा मित्रांनो मी स्पेशली तुमच्यासाठी हायलाईट करून घेतलेली आहे गोष्ट का बरं विद्यार्थी मित्र कन्फ्यूज झाले नाही पाहिजे. बघा आपण किती प्रकारच्या नद्या पाहिल्या आहे तर 3 प्रकारच्या. कुठल्या तर त्या नद्या आहे पूर्णा नदी. बघा दक्षिण पूर्णा विचारल्यास ही कोणाची उपनदी आहे तर गोदावरी. त्यासोबत आपल्याला विचारलं जर फक्त पूर्णा नदी तर 110% ही उपनदी राहणार ती म्हणजे तापी नदीची. आणि काटेपूर्णा प्रश्नच नाही तो तर आपण इथं पाहिलेलाच आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही नद्यांचा अभ्यास जर केला सखोलरित्या तर विद्यार्थी मित्रांनो खात्रीशीर सांगतो येणारा पेपर नद्यांविषयी कुठलाही प्रश्न असो तुमचा चुकणार नाही म्हणजे नाही. 110% तुमचा आन्सर बरोबर येणार. आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.